तर या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय, ते आपण पाहूया. 8:46 ला अपघात झाल्याचं दिसतंय. ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे विमानाचा मोठा स्फोट झाला. आगीचा लोट, धुराचे लोळ हवेत उसळलेले आपल्याला पाहायला मिळाले. इथे जवळच एक सीसीटीव्ही होता आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण अपघात रेकॉर्ड झालेला आहे. बरोबर 8:46 ला विमानानं पेट घेतला, हे या दृश्यांमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय. आणि याच विमानाच्या अपघातामध्ये आपण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गमावलेला आहे. विमान अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे. 8:46 ला हा अपघात झालेला आहे. त्याआधी विमान हे आकाशात घिरट्या घालत होतं आणि त्यानंतर ते जमिनीच्या दिशेनं आलं आणि त्यानंतर ते क्रॅश होऊन त्याचा स्फोट झाला आणि या विमानात प्रवास करणाऱ्या सगळ्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय, ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील निधन झालेलं आहे. अकाली एक्झिट अजित पवारांची प्रत्येकाला चटका लावणारी आणि दुःखद अशी आहे. कार्यकर्ते असतील, नेते असतील, आमचा करता धरता गेला, आमचा हक्काचा माणूस गेला, हीच भावना सातत्यानं बोलून दाखवतात. 4 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे सक्रिय होते. धडाडीचे निर्णय घेणं आणि घेतलेले निर्णय निभावणं हा अजित पवारांचा हातखंडा होता. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रानं एक धडाडीचा द्रष्टा आणि जनतेसाठी काम करणारा नेता गमावलेला आहे. जनतेचं काम करायचं आणि त्या जोरावर निवडून यायचं, हे अजित पवारांच्या राजकारणाचं आजवरचं समीकरण होतं. स्पष्ट वक्तेपणा, निधडेपणा हा अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाचा गुण होता. त्यांच्या याच स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांची अनेक भाषणं देखील गाजलेली होती. कार्यकर्त्यांमध्ये ते कायम लोकप्रिय होते. त्यांचा दरारा होता. कार्यकर्त्यांवरची त्यांची दादागिरी होती, पण ती सुद्धा प्रचंड प्रेमातून आलेली दादागिरी होती आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांचं हे नेतृत्व, त्यांचं हे प्रेम मान्य केलेलं होतं. आज अजित पवार नाही आहेत, पण सर्वपक्षीय नेते हळहळतायत, दुःख व्यक्त करतायत. जे अजित पवारांसोबत गेले नाहीत ते नेते सुद्धा आज हतबल झालेले आपण पाहतोय.